अशोक खरात याला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नुकतंच त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। 21 एप्रिलपर्यंत आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी, भोंदू अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। 21 एप्रिलपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, आपण जर पाहिलं तर जवळपास महिनाभरापूर्वी अशोक खरात प्रकरण हे उघडकीस आलं आणि अनेक महिलांना अशोक खरात याने आपल्या जाळ्यात ओढलं होतं। शब्दांची ताकद असेल किंवा एखादी महिला किंवा त्याच्याकडे जेव्हा जायची तेव्हा ती तणावात असायची, ती स्ट्रेसमध्ये असायची, त्याचाच फायदा घेऊन अशोक खरात याने त्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं। हळूहळू हे प्रकरण उघडकीस आलं। जवळपास एक 10 गुन्हे 9 ते 10 गुन्हे या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या दाखल झालेले आहेत आणि पहिला जो गुन्हा होता त्यावेळी अशोक खरात याला 14 दिवसांची जी आहे ती पोलीस कोठडी मिळाली होती, कारण की अशोक खरातची SIT चौकशी होत आहे। पोलिसांनी मागणी केली होती की आम्हाला पोलीस कस्टडी हवी आहे, त्यांना 14 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली। त्यानंतर जो दुसरा गुन्हा होता त्या गुन्ह्यासाठी जवळपास 6 ते 7 दिवसांची खरं तर पोलीस कोठडी मिळाली होती। आज ती पोलीस कोठडी जी आहे ती संपते आणि आता सध्या नाशिकच्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। अशोक खरात ज्याला फिजिकली इथे उपस्थित करणार होते, फिजिकली तो उपस्थित नाही आहे, त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीसाठी हजर करण्यात आलेला आहे आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट अशी येते की न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पण ही दुसऱ्या गुन्ह्यातली ही न्यायालयीन जी आहे ती कोठडी आहे। महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की आज तिसरा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस जे आहेत ते SITची टीम जी आहे ती कोर्टाकडे मागणी करणार आहे की आम्हाला आणखी काही याची चौकशी करायची आहे, आणखी एक गुन्हा आहे आणि आणखी खरं तर खूप गुन्हे आहेत, पण जो तिसरा गुन्हा आहे त्या गुन्ह्याची आम्हाला सखोल तपास करायचा आहे, सखोल चौकशी करायची आणि त्या गुन्ह्यासाठी आम्हाला अजून अशोक खरातची पोलीस कोठडी हवी आहे। ती आता पोलीस जे आहेत ते कोर्टात आतमध्ये आहेत आणि न्यायालयाकडे ती मागणी करतात। त्याच्यामुळे न्यायालय आता काय भूमिका इथे मांडते, न्यायालय काय भूमिका स्पष्ट करतं आणि काय निर्णय न्यायालय इथे घेणार आहे हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असेल। खरं तर या संपूर्ण प्रकरणामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देश हादरला होता। अशोक खरातने जी त्याची मोडस ऑपरेंडी जी होती ती एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्याकडे यायची ती अर्थात ती तणावात असायची, ती त्या व्यक्तीला खूप त्रास झालेला असायचा, मानसिकरित्या ती खच्चीकरण झालेली असायची आणि त्याचा कृत्य अशोक खरातने फायदा घेतला। आणि संकेत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।